शुभ सकाळ. सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आहे खंडेनवमी आणि आज आपले घट पण उठणार आहेत. 12च्या नंतर घट उठवायचे आहेत. तर मी माझं स्वतःचं सगळं आवरलं आणि रांगोळी काढायला घेतली. देवपूजाही करून घेतली. अजून दिवा अगरबत्ती बाकी आहे. रांगोळी काढून घ्यावं आणि मग परत दिवा अगरबत्ती करावं असं विचार करून छान अशी रांगोळी काढायला बसले. तर थोड्याच वेळात माझी रांगोळी कंप्लीट झाली आणि लाडू लुडबुड चालू होती लाडूची. आणि तसं तर आम्हाला गावाकडे जायचं होतं, कारण आज पूर्णाचा स्वयंपाक ननंदबाईने घाट घातलाय. गावाकडे जायचं होतं पण समर्थचं ट्युशन आणि तो म्हटला की मम्मी आपण सकाळी जाऊ आणि 4च्या अगोदर येऊ ट्युशनला. मॅडम खूप रागवतात, एक्झाम एकदम 2-3 दिवसावर आलेल्या आहेत. त्यामुळं म्हणलं मग इथंच राहूया आणि आपण खंडेनवमी इथंच साजरा करूया. आणि शुभ दसरा रांगोळी आपली कंप्लीट झाली. किती सुंदर अशी दिसते ना. आणि हे आपल्या रानातल्या घरची घटस्थापना म्हणजे घट आपले किती छान उगवलेत बघा. ननंदबाईने सगळं केलंय आणि मला जाणं शक्य झालं नाही त्यावेळेस. आणि आज जायची खूप इच्छा होती पण आज समर्थमुळं. त्यानंतर आंघोळ्या केल्या, नवीन ड्रेस घातले आणि दर्शन घेतलं. आणि इथं म्हणतात लाडूली गुडुली कुठे पळते लाडूली माझी. दसऱ्यासाठी नवीन ड्रेस घेतलेत ते उद्या घालणार आहे. आणि हे कासपटाला जाताना कॉट सेट घेतलेले ते घातले. आणि आता स्वयंपाक पुरण तर काही नाही, गावाकडे पुरण केलेलं आहे. तर म्हणलं आज समर्थला खूप आवडते आणि नैवेद्यासाठी पण होईल. तर शिरा, भात, पुरी, वरण आणि मटकी बटाट्याची भाजी म्हणजे पुरी भाजी, भात, वरण, शिरा असं जेवण बनवायचा बेत ठरवला. आणि मस्त असं जेवणाचं ताट तयार आहे. तर चला अगोदर देवाला नैवेद्य दाखवू. तर हे बघा, देवाला अगोदर नैवेद्य दाखवलं आणि मग त्यानंतर लाडू आणि समर्थाला जेवण्यासाठी दिलं. तुम्ही पण या जेवायला. परत एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा.